हॅलो हाय नमस्कार, माझं नाव आरती ठाणाबीर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। तर खूप दिवसांनी यूट्यूबला मी व्लॉग बनवते आहे, कारण आम्ही सगळे फॅमिली फिरायला जातो आहे। म्हटलं त्याची मजा आणि मस्ती रेकॉर्ड करूया आणि यूट्यूबला अपलोड करूया। तर चला आता आपण निघूया। असलं भारी वाटतंय, एकच नंबर मजा येणार आहे 2 दिवस इकडे। म्हणजे आज आम्ही इथे आलो आहे, आता आजची रात्र स्टे करणार आणि उद्या इथून निघणार। पण इथून निघू तर आत्ताच नाही वाटत आहे, आता उद्या जायचं तसं बरोबर नाही। आम्ही इथून असं वरतून खालच्या साईडला आलो। इकडे सगळे 4 व्हीलर बाईक आणि जे पण बाहेरून येणारे असणार आहेत क्लायंट्स वगैरे, त्या लोकांना पार्किंगसाठी इकडे जागा आहे। आणि मग इथून आत जायचं जिथे आपला मेन कॅम्प असणार आहे। तर इकडे असे अरेंजमेंट केले, मला असं वाटतं ते ग्रुप वगैरे कोण असेल त्यांच्यासाठी लंच किंवा डिनरसाठी हा स्पेस असू शकतो। आणि इथे पुढे गेलं की पाणी आहे, तिथे नो स्विमिंग अलाउ लिहिलं आहे, म्हणजे पाण्यामध्ये पोहण्यासाठी सक्त मनाई केली आहे। आणि हा आहे आपला मेन गेट, म्हणजे मेन एंट्री। इथून आपल्याला आत जायचं आहे, आपण आत जाऊया। या साईडला वॉशरूम दिले, जे पब्लिक वॉशरूम असतात ते, म्हणजे मे बी आउटडोअर गेम खेळताना कोणाला वॉशरूमला जायचं असेल तर इकडे जाऊ शकतात। आणि आतमध्ये गेल्यावर हे सगळं असं आहे। आता आपण जाऊन प्रत्येक गोष्ट एक नीट व्यवस्थित चेक करूया। असे वेगवेगळे हाऊस आहे, त्याच्यामध्ये किमान 2 माणसं आरामात झोपतील अशी इथे जागा आहे। स्टेप्स आहेत, स्टेप्सने वरती जायचं आणि आतमध्ये राहायचं, झोपायचं मस्तपैकी। इथे एकदम क्लायमेट खूप छान आहे। ओके, इथे असं छान हार्ट शेप केलेला आहे फोटोज क्लिक करण्यासाठी। सी, हार्ट शेप केला आहे, कपल्स लोकांसाठी स्पेशल आहे। इथे सिंगल लोकांचं म्हणजे माझ्यासारख्या लोकांचं तसंही काही काम नाही आहे। तिकडे 2 झोके आहेत, पाळणे आहेत, व्हिडिओ मी झूम करून दाखवते। इकडे 2 झोके आहेत, पाळणे आहेत खेळण्यासाठी। सी, इकडे सगळे छोटे मोठे असे कॅम्प लावलेले आहेत। पूर्ण फोटोज काढण्यासाठी असं छान डेकोर करून ठेवलेलं आहे, हे खूप छान आहे। पुढे स्टार डेकोर करून ठेवलेला आहे आणि इकडे सुद्धा मला वाटतं वॉशरूम वगैरे आहे। आणि बाकीचे सगळे अरेंजमेंट करण्यासाठी म्हणजे डिनर लंच वगैरे त्यासाठी तिकडे किचन असू शकतं। आणि आता तिकडे लागलेलं आहे ब्रेकफास्ट, आपण ब्रेकफास्ट करायला जाऊया। तुमचा ब्रेकफास्ट लागला आहे, पावभाजी आहे ब्रेकफास्टमध्ये, सो चलो आपण पण घेऊया। ब्रेकफास्टमध्ये पावभाजी आहे, इथे कांदा दिलेला आहे आणि लिंबू आहे आणि चहासुद्धा आहे। पण आधी आपण हे फिनिश करूया आणि मग चहा प्यायला जाऊया। नाश्ता करून झाल्यावर आमच्याकडे थोडा वेळ होता, तर कॅम्पच्या पाठीमागे इतका सुंदर व्ह्यू होता, तो मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवते आहे। या साईडला आमचं कॅम्पिंग आहे, या साईडला, आणि त्याच्या समोरचा एकदम एक्झॅक्ट समोरचा जो व्ह्यू आहे तो एकदम सॉलिड, एकदम भारी आहे, तुम्ही बघू शकता। वाव, बघा छान दिसतं नाही। आणि या साईडला बघा पाणी आहे, हा सीन खूपच छान दिसतो। मी भरपूर व्हिडिओज फोटो काढले, व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल। आणि तिकडे माझ्या पप्पाच गेलेले आहेत, मी तिकडे जाते आता। सगळे एक साथ हाय। गोल्डन गोल्डन पाणी दिसतंय आणि वरती छान डोंगराच्या आड सूर्य मावळताना दिसतोय, खूप छान दिसतोय तो। हे बघा गोल्डन पाणी आणि हा सूर्य मावळताना, किती छान दिसतं ना, डोंगराच्या आड एकदम सूर्य मावळताना, मस्त वाटतंय। आम्ही इकडे बसलो होतो पाण्याच्या किनाऱ्याला आणि आता आम्ही पुन्हा जातोय डॅमच्या इथे। पण तुम्ही इथे बघू शकता सूर्य मावळलाय आणि तिकडे ना पूर्ण पिंक रंगाची अशी शेडिंग झाली आहे ढगांमध्ये। मी जेवढं झूम करून दाखवता येईल ना तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते। आणि इथे आता आम्ही होतो, पाण्यामध्ये खेळत होतो, आता आम्ही पुन्हा जातोय आमच्या कॅम्पच्या साईडला। आता तरी इथे असं दिसतं लाईट्स वगैरे लावलेल्या आहेत। चला आता आत जाऊन बघूया कसं काय आहे ते। वाव, रात्रीचा व्ह्यू बघा, नाईट व्ह्यू कसा दिसतोय बघा। आमची ग्रीवा, येस,
हे सगळे तर माझी फॅमिली बसली आहे. जरा सुपर्ब वाटतं. आता आम्ही गेम्स वगैरे खेळायला स्टार्ट करू. कुशल भाऊजी, प्रीतीताई, कुशल भाऊजींची मम्मी, माझी मम्मी, इकडे आहे कुशल भाऊजींचे पप्पा, हे आहेत कुशल भाऊजींचे भाऊ, हे आहेत भाऊजी, तिकडे उभे आहेत पप्पा, ग्रीवा आणि प्रियाताई, आणि माझ्या हातात आहे फोन. आम्ही सगळे खेळतोय. संध्याकाळ झाल्यावरती म्हणजे 7-7:30च्या नंतर आम्हाला बार्बेक्यू असं खाण्यासाठी आलं होतं. बघाच्यामध्ये आहे पनीर, बटाटा आणि अजून पण व्हेजेस आहेत आणि वरती अननसाचे फोड ठेवले आहे. सी मस्त बार्बेक्यू खाल्ला आम्ही आणि खूप छान टेस्टी सुद्धा होतं. काल रात्री काय झालं, आम्ही सकाळपासून निघालेलो होतो त्याच्यामुळे मोबाईल सगळ्यांचे ऑफ झाले आणि मग पुढचं काही रेकॉर्ड करता आलंच नाही. तर रात्री आम्ही बार्बेक्यूच्या नंतर आम्ही भरपूर खेळलो, म्हणजे गेम्स खेळले आणि त्याच्यानंतर आम्ही डिनर केलं. डिनरमध्ये चिकन आणि नॉनव्हेज, डिनरमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही डिश होत्या आणि अनलिमिटेड होता, त्याच्यामुळे पाहिजे तेवढं पोट भरून खाऊ शकत होतो. आणि मग काय रात्री मस्तपैकी गिटार वगैरे वाजवून, शेकोटी वगैरे लावून खूप छान असं म्युझिक होतं, खूप छान वाटत होतं तेव्हा. आता आम्ही निघालो आहे, सकाळी उठलो, तयारी केलो आणि आता आम्ही निघालो आहे. तर काल जे कॅम्प लावलेले होते ते सगळे आता काढतायत, कारण आता नेक्स्ट सॅटर्डे संडे मे बी ते कॅम्प असू शकतो किंवा काय बुकिंग असेल तर आता सगळं काढून ठेवतायत. तर मी तुम्हाला फक्त दाखवते. सी हे जे रूम्स आहेत आता हे तर काय काढू नाही शकणार ते लोक, पण जे कॅम्प्स लावले होते खाली इकडे हे सगळे काढायला घेतलेत. थांब मम्मी, तशीच थांब. कॅमेरा ऍक्शन. लाईन लावा. आता आम्ही बोटिंगच्या इथे पोहोचलो आहे. तर थोड्या वेळात आम्ही बोटिंग करायला स्टार्ट करू. तर तुम्हाला दाखवते. सी 10 लोकांसाठीची बोट आहे ही. आता आम्ही सगळे पण ह्याच्यातच बसणार. लाईफ जॅकेट घालतो आणि बसतो. आता आम्ही सर्वांनी लाईफ जॅकेट घातलेत आणि आता मी बोटिंगसाठी खाली जातोय. बघा जा पप्पा. बेस तो यहाँ बेस अगर यहाँ बेसी जा आप बैठो ना तीनों भैया बेसी जा बेसू છું બધાને આવવા માટે આવી જવા તો આગળ છે ને 70 કિલો આવે ને બા આ તો મારા મોડા કરાય મે તો ये ना હેલો वाव, मस्त वाटतंय ना हवा.
आमचं बोटिंग करून झालं आहे आणि आता आम्ही रिटर्न बदलापूरला जायला निघालो आहे. लोणावळा टू बदलापूर. आता बघू रस्त्यामध्ये नक्की कुठे थांबतो आणि काय ते. चलो. तर असं झालं, गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा मला ॲक्च्युली आधीच माहिती नव्हतं की तिथे फोन अलाउड नाही आहे आणि व्हिडिओ वगैरे बनवायला अलाउड नाही आहे. पण मग मला तसं कळाल्यावरती मी व्हिडिओ बनवायची थांबवली. त्यामुळे पुढचा मठातला व्हिडिओ मी बनवू काही शकले नाही. मग तिथून आम्ही डायरेक्ट निघालो. आम्हा सगळ्यांना भूक लागली होती म्हणून एका आम्ही हॉटेलमध्ये लंच करायला थांबलो. तर त्या हॉटेलचं नाव मी तुम्हाला सांगते. आम्ही ज्या हॉटेलमध्ये लंच करायला थांबलो ना त्याचं नाव आहे खोपोली फॅमिली रेस्टॉरंट. वेलकम खोपोली फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. तर आता जाऊया आणि आम्हाला भूक लागले तर जरा जेवण करून घेऊया. मी दाल खिचडी मागवली होती बघा आणि आहे पनीर टिक्का. कारण कालपासून आम्ही सगळेजण खूप हेवी डिनर लंच वगैरे करतो आहे त्यामुळे आज आम्ही साधं म्हणून असं दाल खिचडी मागवली. लंच करून आम्ही बदलापूरला पोहोचलो. पण आमचं हे कॅम्पचे 2 दिवस कसे गेले कळलंच नाही. खूप दिवसांनी आम्ही सर्व फॅमिली एकत्र असं कुठेतरी आउटिंगला गेलो होतो. खूप मजा, खूप मस्ती केली, डान्स केला, खूप गेमसुद्धा खेळले. त्याच्यामुळे ही ट्रिप आमची अशी लक्षात राहणारी अशी आहे. आणि खूप दिवसांनी मी व्लॉग बनवला त्यामुळे तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.